पुढच्या 5 वर्षांसाठी. मात्र मला एक विचारायचं आहे, अनेकांची खाती बदलली, अनेक बदल होताना पाहायला मिळाले, तुम्ही स्वतः त्याचे साक्षीदारही होतात. मात्र पाणी पुरवठा मंत्री पद आपल्याला पुन्हा एकदा मिळालेलं आहे. तुमच्यापासून हे खातं हिरावून घेता आलं नाही, त्याची जबाबदारी पुन्हा तुमच्या खांद्यावरती देण्यात आली. या मागचं कारण तुम्ही आतापर्यंत केलेलं काम आहे का? हे बघा, हे खातं म्हणजे पूर्वी 500-700 कोटीपर्यंत या खात्यामध्ये खर्च व्हायचा, पण आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पाणी पुरवठा आणि स्वच्छता या डिपार्टमेंटवर फार भर दिला. आपल्याला माहिती असेल की लाल किल्ल्यावरून एक पंतप्रधान शौचालय बांधा हे ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस लोकांनी त्यांची खिल्ली सुद्धा उडवली की पंतप्रधानासारखा माणूस सांगतो की शौचालय बांधा. पण आज आपण बघत असाल की खेड्यापाड्यामध्ये तुम्ही फिरता, मी फिरतो, जे पूर्वीचं टमरेल वातावरण होतं बऱ्यापैकी खेड्यातलं आता संपण्यात आलेलं आहे, बदललंय. आणि पाणी हे जे मागच्या काळामध्ये कमी बजेटचं खातं होतं, तर त्यांनी या देशामध्ये फक्त महाराष्ट्रापुरतं नाही तर देशामध्ये आतापर्यंतच्या टप्प्यामध्ये जवळपास 8 लाख कोटी रुपये पूर्ण देशामध्ये या डिपार्टमेंटला दिले. त्यामध्ये कॅश शेअरिंग असल्यामुळे 50% राज्याचे आणि 50% केंद्राचे. त्यामुळे 4 लाख कोटी रुपये राज्याने आणि 4 लाख कोटी केंद्राने दिल्यामुळे मला तरी असं वाटतं की देशाचा हा पहिला पंतप्रधान असेल की त्यांनी पाण्याकरता एवढा पैसा खर्च केला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी हे ज्यावेळेस सत्तेमध्ये जेव्हा सेकंड पार्ट मध्ये आम्ही आलो त्यावेळेस ही डिपार्टमेंट मला दिला, आणि त्या 2.5 वर्षामध्ये बऱ्यापैकी आम्ही कामं करण्याचा प्रयत्न केला. आमच्या काही चुकाही झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही ठिकाणी डीपीआर मध्ये काही प्रॉब्लेम झाले, काही एस्टिमेट करण्यामध्ये प्रॉब्लेम झाले, काही ठिकाणी काही लोकांनी जास्त कामं घेतल्यामुळे काही कामं आमची अजूनही संथ गतीने सुरू आहेत, पण काही ठिकाणी आमची कामं बऱ्यापैकी पूर्णत्वास आलेली आहे. आणि मला तरी असं वाटतं की हे डिपार्टमेंट पुन्हा आल्यामुळे फायदा हाच होणार आहे की नवीन माणूस आला असता त्याला पुन्हा ते खातं समजायला 2-4-6 महिने गेले असते, पण आता बसल्या बसल्याच आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे ते काम फास्ट होणार आहे. कदाचित दोघांच्या नजरेमध्ये हेच असेल की इतर लोकांना हे खातं देण्यापेक्षा जुन्या माणसाला जर दिलं तर जे व्हिजन आहे, जे मिशन आहे, जल जीवन मिशन, हर घर जल हर घर नल, ते पूर्ण करण्याकरता फायदा होऊ शकेल असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून त्यांनी पुन्हा ह्या डिपार्टमेंटची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. बरं, जलजीवन आणि जल मिशन जे आहे तुमचं, त्याबद्दल मला बोलायचं